श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगावी. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये आपण हे थोडंसं तीर्थ शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे. मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल, तसेच 21 दुर्वाची जुडी असेल. आता आपल्याकडे जर दुर्वा असेल तर गणपती बाप्पाला ही दुर्वा आपण मुलांच्या हातून अर्पण करायची आहे. अगोदर दुर्वा आपण थोडीशी हळदीमध्ये भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर ही दुर्वा आपण बाप्पाला अर्पण करायची आहे. दुर्वा हातामध्ये ठेवावी. गणपती अथर्वशीचं एक वेळा पठण करावं आणि तुमची इच्छा मनोकामना सांगून ही दुर्वा बाप्पाला जर अर्पण केली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. तसेच आपण हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे. ओलसर आपल्याला गंध तयार करून घ्यायचा आहे आणि हा टिळक आपण बाप्पाच्या कपाळाला लावायचा आहे. कपाळाला लावत असताना आपण 11 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. असा टिळक जर आपण संकष्ट चतुर्थीपासून कंटिन्यू 21 दिवस जर बाप्पाला लावला तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. आता यानंतर आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल तर या सर्व वस्तू अर्पण कराव्या. आता आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण हा जो काही उपाय आहे तो अगदी सायंकाळी, संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. 5 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. या उपायासाठी आपल्याला धने घ्यायचे आहे. आता धने घेताना अख्खे धने घ्यायचे आहे. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आता यानंतर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती आपण थोडेसे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे. तिच्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच आता हा दिवा घेऊन आपण तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीसमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता शुद्ध तूप टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करावा आणि आपल्याला 11 धने घ्यायचे आहे आणि हे 11 धने आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता 11 धने टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ केर कचरा नसेल याची काळजी घ्यायची आहे. तिथे छोटी का होईना पण माता लक्ष्मीची पावलं आपण काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. आता तुळशीजवळ असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण तिथे बसून ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेकडे आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती मागायची आहे. मग आता आपल्या घरामध्ये खूप आर्थिक टंचाई आहे. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही. खूप मेहनत करतो पण आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही. कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. जे काही तुम्हाला पैशांसंबंधित अडचणी, अडथळे आहे तर ते आपण तुळशी मातेला सांगायचे आहे आणि तो दिवा आपल्याला तिथेच प्रज्वलित राहून द्यायचा आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर तेवढ्या वेळ देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल.
त्यानंतर आपल्याला देवापुढे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे। आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। आता तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित केला तर तिथे प्लेटमध्ये आपण कुंकवाचं स्वस्तिक काढलं होतं आणि देवघरापुढे जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तिथे आपण हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे। आता मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। आता हा दिवा आपण फुलवातीचा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही शुद्ध तूप देखील टाकू शकता। आपण 11 धने घ्यायचे आहे आणि हे 11 धने ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। तर आपण गणपती अथर्वशीचं पठण 1 वेळा करायचं आहे। तसेच ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे आणि श्री गणेश स्तोत्र देखील आपण 1 वेळा पठण करायचं आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने या सेवा करायच्या आहे। अगदी म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केला तरी पण चालेल, पण या दिवशी आपण या सेवा करायच्याच आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या मुलांना ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण श्री गणेशांना सांगायचं आहे। मग मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, मुलांना वाईट संगत लागलेली आहे, ते घरामध्ये उद्धटपणे बोलत असतात। जे काही मुलांबद्दल अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याबद्दल तुम्हाला ज्या काही समस्या असतील तर त्याबद्दल आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे। आता तुम्हाला जर 2 मुले असतील तर अशा प्रकारचे तुम्ही 2 मुलांसाठी 2 दिवे प्रज्वलित करू शकता किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तरी पण आपण 2 दिवे त्यांच्यासाठी प्रज्वलित करायचे आहे। आता आपल्याला हा उपाय करून झाल्यानंतर तो दिवा तिथेच ठेवायचा आहे। हा दिवा देखील आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। आता यानंतर आपण थोडेसे धने घ्यायचे आहे, अगदी मूठ भरून धने घेतले तरी पण चालेल। त्यानंतर हे धने आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे। मग आता आपल्या मुलांबाबत समस्यांसाठी आपण दिवा प्रज्वलित केला होता, तर दुसऱ्या ज्या काही समस्या असतील तर त्याबाबत तुम्ही सांगू शकता। मग तुम्हाला घर हवं आहे किंवा गाडी हवी आहे किंवा ज्या काही समस्या असतील किंवा जी काही तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर त्याबद्दल आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे। ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। त्यानंतर हे धने आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे। अगदी तिथे वाटीमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवले तरी पण चालेल। या धन्यांमध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचे आहे। आता हे धने आपण तिथे किती वेळ ठेवायचे तर धने आपण रात्रभर तिथेच राहून द्यायचे आहे। अगदी दिव्यामधील धने देखील आपण रात्रभर तिथेच ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, ते धने उचलायचे आहे आणि हे धने अगदी दिव्यामधील धने देखील आपण घ्यायचे आहे। तुळशी समोर ठेवले होते ते धने, तसेच आपण देवापुढे जे धने ठेवले होते ते देखील धने आपण घ्यायचे आहे। सर्व धने आपण एकत्र करायचे आहे आणि हे धने आपण आपल्या शेतामध्ये टाकायचे आहे। आता इतर कुणाच्याही शेतामध्ये आपण हे धने टाकायचे नाही, हे धने फक्त आपण आपल्या शेतामध्ये टाकायचे आहे। किंवा अगदी तुमच्याकडे शेत नसेल, तुम्ही शहरामध्ये राहत असाल, सिटीमध्ये राहत असाल तर अशा वेळेस आपण एखाद्या कुंडीमध्ये हे धने टाकायचे आहे। हे धने जसे उगवतात तशी आपली प्रगती ही व्हायला सुरुवात होत असते अशी मान्यता आहे। पण हे धने आपण इतर कुणालाही द्यायचे नाही किंवा इतरत्र कुठेही टाकून द्यायचे नाही। हे धने आपण घरामधील कुंडीमध्येच टाकायचे आहे। तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील आपण कुणाला सांगायचे नाही। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जो काही उपाय करतो, जी काही सेवा करतो तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।